आपल्या या राहटोली गावातील हे शेलवले परिवार आणि या शेलवले परिवाराच्या मातोश्री कैलासवासी मंदाबाई मोतीराम शेलवले आईसाहेबांना मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं दुःखद असं निधन झालं आणि त्यांच्या उद्धार कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईसाहेबांच्या पश्चात अनिल दादा असतील, सुनील दादा असतील, त्याचप्रमाणे आमचे बाबा अर्थात मोतीराम बाबा असतील, सोना असतील, नातवंड असतील, त्याचप्रमाणे हा संपूर्ण शेलवले परिवार। खरं तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारा हा परिवार, बाबाही माळकरी आहेत, आई सुद्धा माळकरी होत्या। खऱ्या अर्थानं मोतीराम बाबांनी आणि आमच्या मंदा आईने मुलांसाठी किती संपत्ती कमवून ठेवलेली आहे हे मला माहिती नाही आहे, पण त्यांनी दोघा उभयतांनी त्या मुलांची आध्यात्मिक व्यवस्था मात्र मंदिराच्या रूपाने केलेली आहे। बरं का, आपल्या आयुष्यामध्ये भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी एक स्थान असावं, एक जागा असावी, त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करता येईल असं एकांत स्थान असावं, एकांत ठिकाण असावं। आणि अगदी आपल्या घरालाच लागून या ठिकाणी भगवान दत्तगुरूंचं मंदिर बाबांनी या ठिकाणी उभारलेलं आहे। खर तर आईंचं जाणं म्हटल्यानंतर एक स्वप्नवत आहे। अतिशय दुःखद निधन आईंचं झालं। जाण्याचा वय नव्हता, अगदीच वयाच्या 65व्या वर्षी या ठिकाणी आपल्या संसारामध्ये कार्य करता करता, आपल्या घरामध्ये कार्य करता करता, मुलाबालांचं संगोपन करता करता या ठिकाणी काळाने घाला घातला आणि आईसाहेबांचं दुःखद असं जाणं झालं, दुःखद निधन झालं। माणूस माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे कर्म करत असतो, अनेक प्रकारचं कार्य करत असतो। एकदा काय अंतरात्मा निघून गेला की देहाची माती होते, आपल्या समोर देहाची राखाडी होते। पण मग अंतरात्मा निघून गेल्यानंतर राहतंय ती म्हणजेच कर्म, गुण, विचार, त्या माणसाचं आचरण, त्या माणसाने केलेलं कार्य, अर्थात मरावे परी कीर्ती रूपी उरावे। आणि त्याच पद्धतीने स्मृतीच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाला जाणं आहे, प्रत्येकाचं जाणं वेगवेगळं आहे। फक्त एखादा माणूस आपल्यातून निघून गेल्यानंतर आपण तर्क वितर्क करतो, असं केलं असतं तर तसं झालं नसतं, नंतर तर्क वितर्क करतो, हे असं जर असतं तर तसं झालं नसतं। पण हे तर्क वितर्क आपले झाले। प्रत्येकाचा मृत्यू हा वेगवेगळ्या पद्धतीने आहे। देवाला जर एखाद्याला घेऊनच जायचं असेल तर त्याला कोणत्या स्थितीमध्ये कशा पद्धतीने न्यायचं तो ते ठरवत असतो। आम्ही मात्र या ठिकाणी कार्य करत असताना ऋणानुबंधाच्या गाठीत आणि ऋणानुबंधाने आम्हाला जोडले गेलेल्या माणसांवर आम्ही प्रेम करत असतो। त्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालेलं असतं। या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही अशा प्रकारे कार्य करत असतो की आम्हाला अनेक वर्ष आयुष्य भगवंताने दिलेलं आहे आणि आम्हाला अनेक वर्ष एकत्र राहायचंय, एकमेकाला आधार द्यायचा, एकमेकाच्या साथीने एकमेकाच्या सुखात सुख आणि दुःखात दुःख मानायचं आहे आणि त्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी कार्य करायचं आहे। अशा पद्धतीने आम्ही कार्य करत असतो। पण या सगळ्या प्रकारचं कार्य करत असताना कधी कोणाचं आयुष्य संपुष्टात येतंय, कधी कोणाला या जगाचा निरोप घ्यावा लागतो हे त्यालाही माहिती नसतंय आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्या संसारामध्ये त्याला जोडल्या गेलेल्या त्या माणसांनाही माहिती नसतंय की एखादा माणूस आपल्याला सोडून जातोय म्हणून। आणि अशाच प्रकारे या ठिकाणी अगदी हसता बोलता खेळता सगळं काही कार्य करत असता, आपल्या जीवनाचं आपल्या आयुष्याचं पुढचं नियोजन केलेलं असता
आपल्या मुलांवर संगोपन केलेलं आहे, आपल्या मुलांवर मार्गदर्शन केलेलं आहे, संस्कार केलेले आहेत, आपल्या नातवंडांवरही संस्कार करता येतील, त्यांना मार्गदर्शन लाभेल, मार्गदर्शन करता येईल, अशा हेतूने अशा उद्देशाने या ठिकाणी आईसाहेब कार्य करत असतानाच वयाच्या 65व्या वर्षी त्यांचं अतिशय दुःखद निधन झालं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या उद्धार कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. मोक्ष हा पुरुषार्थाचा चौथा भाग आहे. पहिला भाग आहे धर्म, अर्थ, काम आणि मग मोक्ष. भगवंत म्हणतात जो मनुष्य सुखातही आणि दुःखातही सारखा असतो, विचलित होत नाही किंवा कुठल्याही प्रकारे त्याची स्थिती, त्याची जगण्याची कला बदलत नाही, जगण्याची रीत बदलत नाही, तो मनुष्य मोक्षासाठी योग्य आहे, तो मोक्षाचा अधिकारी आहे. खरं तर मोक्ष म्हणजे, मोक्षाची व्याख्या काय आहे हेच आम्हाला कळत नाही आणि मोक्ष म्हणजे काय हेच आम्हाला कळत नाही. त्यामुळे मग आम्ही काय करतोय माहितीये का, धर्म बाजूला सारतोय, कामाकडे लक्ष देत नाही, अर्थ कशा प्रकारे असावा, अर्थार्जन कशा प्रकारे करावं याचा कुठल्याही प्रकारे विचार न करता आम्ही डायरेक्ट मोक्षाला बघतोय, आम्ही मोक्षाची अपेक्षा करतोय, आम्ही मोक्षाचा विचार करतोय. मोक्ष म्हणजे असं काही मोठं वेगळ्या प्रकारचं काही असंही नाही आहे. संत म्हणतात मोक्ष म्हणजे मोकळा केला, मोकळं होणे म्हणजे मोक्ष. आता मोकळं जर व्हायचं आहे तर सुरुवातीला आम्ही विचार केला पाहिजे की बांधलोय कशाने हा विचार पहिले केला पाहिजे. जर आम्हाला मोकळं व्हायचं आहे तर एखाद्या दोरीने, एखाद्या साखल दंडाने, एखाद्या दिसणाऱ्या वस्तूने एखाद्याला जर बांधलं तर त्याला सोडवता येत आहे, तो सुटला जातो. त्याने प्रयत्न केला, इतरांनी प्रयत्न केला तर तो मुक्त होतो, तो तिथून मोकळा होतो. पण आम्ही अशा बंधनामध्ये बांधलेलो आहोत, इतरांना तर दिसत नाही पण जो बांधलाय त्यालाही माहित नाही मी कशाने बांधलेलो आहे. आम्हाला बद्ध अवस्था प्राप्त झालेली, आम्ही बद्ध म्हणून कार्य करत आहोत या ठिकाणी, पण आम्ही बांधलेलो कशाने आहेत हेच आम्हाला माहित नाही आहे. मोकळं व्हायचं, मुक्त व्हायचं लांबच गेलं. आम्ही आमच्या आयुष्यभर धडपड करत असतो, धावपळ करत असतो, जीवनाच्या मार्गावर प्रवास करत असताना आम्ही अनेक प्रकारचे आशा अपेक्षा करत असतो आणि अनेक प्रकारच्या आशेने जगत असतो. पण हे सगळं कार्य करत असताना आम्ही सत्य कार्य करतो की असत्य कार्य करतो हे आम्हाला माहित नाही आहे. आम्ही मोकळं होण्यासाठी प्रयत्न करतोय की अधिक बांधण्यासाठी प्रयत्न करतोय हेच आम्हाला कळत नाही आहे. आम्ही मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतोय की आम्ही बद्ध अवस्था प्राप्त व्हावी म्हणून प्रयत्न करतोय हेच आम्हाला कळत नाही आहे. आणि म्हणून मोक्ष, मुक्ती, मोकळा याचा विचार करण्याच्या आधी आम्हाला पहिला विचार केला पाहिजे आम्ही बांधलोय कशाने. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक मनुष्य बांधलेला आहे देहबुद्धीने. पहिली गोष्ट म्हणजे देहबुद्धीने बांधलेला आहे. जो मनुष्य देहबुद्धीने बांधलेला आहे त्याच्याकडे अज्ञान सहज प्राप्त होत आहे, अंधश्रद्धेमध्ये गुरफटला जातो, भ्रम निर्माण होत असतो, कारण देहबुद्धीच्या बरोबर हे सगळे येत असतात. आणि म्हणून आम्हाला सर्वप्रथम काय करायचंय, देहबुद्धी बाजूला सारून आत्मबुद्धी प्राप्त करून घ्यायची आहे. ती आत्मबुद्धी जर आम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यासाठी आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. आत्मज्ञान आम्हाला हवं आहे. नाना शास्त्रे पठ्ये लोक नाना दैवत पूजनम पण आत्मज्ञान विने पारता सर्व कर्म निरर्थकम. कोणी काय केलं पाहिजे, कोणी कसं जगलं पाहिजे, कोणी कसं वागलं पाहिजे, अमक्याने काय केलं, तमक्याने काय केलं, याने काय केलं, त्याने काय केलं, साधूने काय केलं, संतांनी काय केलं, देवाने काय केलं, हे आम्हाला माहिती असणं याला ज्ञान म्हणतात. बरं का, याला ज्ञान म्हणतात. पण त्यांनी तसं केलंय, आम्ही काय करायचंय, आम्ही कशा पद्धतीने वागायचंय, मी कशा पद्धतीने जगायचंय, याला आत्मज्ञान म्हणतात. याला आत्मज्ञान म्हणतात. आता मगाशीच बाबा बोलता बोलता बोले ज्ञान सर्वांनाच आहे.
अभ्यास सर्वांचाच आहे, माहिती सगळ्यांनाच आहे, पण आम्ही काय करतोय, त्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला किती होतोय, आम्हाला असलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग आम्ही किती करून घेतोय याचा विचार आम्ही करतोय का? मी कसं जगलं पाहिजे, मी कसं वागलं पाहिजे याचा विचार आम्ही करतोय का? आणि तुमच्या ज्ञानाचा उपयोग जर तुम्हाला नसेल तर ते ज्ञान काय उपयोगाचं बरं? ते ज्ञान असून काय फायदा बरं? एखादी गोष्ट आमच्या घरात आहे आणि तिचा उपभोग जर आम्हाला घेता येत नसेल, तिचा उपयोग जर आम्हाला करून घेता येत नसेल, तर ती घरात असून फक्त शो साठीच ना, दिखाव्यालाच की नाही? तसं दिखाव्याला असलेलं ज्ञान आमच्याकडे आमच्या फायद्याचं काय? आम्हाला अंतर्मुख होऊन स्वतःचा विचार करता आला पाहिजे, मी कसं जगलं पाहिजे, मी कसं वागलं पाहिजे. आम्ही देवाची ओळख घेणं, आम्ही देवाचं नामचिंतन करणं, आम्ही देवाचं नामस्मरण करणं, आम्ही देवाचं स्तवन करणं, हा आमचा धर्म आहे, हा आमचा धर्म आहे. मोक्ष हा पुरुषार्थातला चौथा भाग आहे. धर्मापासून पुरुषार्थाला सुरुवात आहे, धर्मापासून पुरुषार्थाला सुरुवात आहे. ज्या ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, ज्या आई वडिलांचे ऋण आमच्यावर आहेत, आमचे ऋण ज्या आई वडिलांवर आहेत, त्यांच्याच पोटी जर आम्ही जन्म घेतलेला आहे, तर त्या आई वडिलांची सेवा करणं हा आमचा धर्म आहे. बाकीचा धर्म बाजूला राहू द्या. आई वडिलांची सेवा करणं हा आमचा धर्म आहे. जिथे ऋणानुबंधाच्या गाठी आहे आणि ऋणानुबंधाने आम्ही एकत्र आलेलो आहोत, पती पत्नी, पत्नीला आधार देणं, पत्नीच्या सुखामध्ये सुख मानणं, पत्नीच्या दुःखामध्ये दुःख मानणं, हा पतीचा धर्म आहे. पतीच्या आवडी निवडीप्रमाणे राहणं आणि त्याची सेवा करणं, त्याच्या सुखात सुख दुःखात दुःख मानणं, हा पत्नीचा धर्म आहे. मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करून त्यांना मार्गदर्शन करून खऱ्या अर्थानं त्यांना संस्कार संपन्न करणं हा आई वडिलांचा धर्म आहे. ज्या समाजामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत त्या समाजाचं काहीतरी देणं आहे. ज्या कुटुंबामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत त्या कुटुंबाचे ऋण आहेत. ज्या देवा देश आणि धर्मामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत त्या देशाचं, त्या देवाचं, त्या धर्माचं आमच्यावर ऋण आहे. आणि याची जाणीव ठेवून कर्म करणं, कार्य करणं याला धर्म म्हणतात, याला धर्म म्हणतात. साधं उदाहरण आहे. आज जर पाहायला गेलं तर अनेक प्राण्या पक्ष्यांकडून मनुष्य खेळ करून घेतोय, आहे की नाही? माकडाकडून माणूस खेळ करून घेतोय, कुत्र्याकडून माणूस खेळ करून घेतोय. सर्कसीत जर बघितलं तर हिंस्र प्राण्यांकडून सुद्धा मनुष्य खेळ करून घेतोय. वाघाकडून, सिंहाकडून सुद्धा मनुष्य खेळ करून घेतोय. हत्तीला माणूस शिकवितोय. पण दुर्दैव आहे त्या माणसाकडून विषय कसे कसे खेळ करून घेतात ना, हे त्याला कळत नाही. हे कळवून घेणं म्हणजे धर्म आहे. काम, क्रोध, लोभ, मान, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अथवा भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा आमच्या अंतःकरणामध्ये आहेत. आमच्याकडून खेळ करून घेत आहेत, पण आम्हाला माहिती नाहीये ती काय कर्म करून घेत आहेत. हे आम्हाला कळणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं याला धर्म म्हणतात. खऱ्या अर्थानं याचसाठी भगवंताला अनेक वेळा यावं लागतंय, त्या धर्माची स्थापना करण्यासाठी, त्या धर्माची ओळख करून देण्यासाठी. तुम्ही चारही युगाचा निवाडा घ्या, कृतापासून तर आज कलीपर्यंत जेव्हा जेव्हा भगवंताला यावं लागलेलं आहे, वेगवेगळा अवतार घेऊन जेव्हा जेव्हा भगवंत संत साधू पुरुषांच्या रूपाने कार्य करतायत, तेव्हा तेव्हा त्यांचं कार्य फक्त एकच आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सुरजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना, धर्माचं कार्य म्हणजे काय? दुष्टांचा नाश, दुष्ट प्रवृत्तीचा नाश, दुष्ट प्रवृत्तीचा नाश, दुष्टांचा नाश, भक्ताचं रक्षण. धर्म कार्य करण्यासाठी भगवंताला अनेक रूपाने यावं लागलेलं आहे.
तुकोबा म्हणतात धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पालिसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशियेले दुष्ट निंदिलेले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतीला आपुला तू बोल साच करी धर्म रक्षावया अवतार घेसी भगवंताला अनेक वेळा यावं लागलेले भगवंत अनेक वेळा कार्य करतायत कशासाठी हे धर्माचं कार्य करण्यासाठी धर्माची जाणीव करून देण्यासाठी धर्माची ओळख करून देण्यासाठी पत्नीने पतीची सेवा करणं धर्म आहे पत्नीचा सांभाळ पतीने करणं धर्म आहे आई वडिलांची सेवा करणं मुलाचा धर्म आहे आई मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करणं त्यांना संस्कार संपन्न करणं हे आई वडिलांचा धर्म आहे ज्या समाजामध्ये आम्ही कार्याला आलेलो ज्या कुटुंबामध्ये आम्ही कार्याला आलो ज्या देवा देश आणि धर्मामध्ये कार्याला आलो त्या देवाचं देशाचं धर्माचं कार्य करणं हा आमचा धर्म आहे पण सगळ्यात सोपा धर्माची व्याख्या जर पाहायला गेला तर असं म्हणतात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रत्येकाशी प्रेमानं वागणं जसं आम्ही आमच्या जगण्याचा विचार करतोय जीवनाचा विचार करतोय सुखाचा समाधानाचा विचार करतोय ना तसा इतरांचाही सुखाचा समाधानाचा जगण्याचा विचार करणं याला धर्म म्हणतात याला धर्म म्हणतात आमच्या सुखासाठी जर आम्ही इतरांना दुःख देत असू तर याला अधर्म म्हणतात धर्म म्हणत नाहीत आमच्या जगण्यासाठी आमच्या उदरनिर्वाहासाठी जर आम्ही कोणाचा तरी प्राण घेत असू कोणाचा तरी बळी घेत असू तर याला अधर्म म्हणतात याला धर्म म्हणत नाहीत आमच्या समाधानासाठी जर आम्ही कोणाला तरी त्रास देत असू तर याला अधर्म म्हणतात याला धर्म म्हणत नाहीत आणि खऱ्या अर्थानं ही जाणीव करून देण्यासाठी हे विचार तुम्हाला कळावे हे मार्गदर्शन करण्यासाठी भगवंताला प्रत्येक योगामध्ये वेगवेगळ्या अवतारात यावं लागलेलं आहे श्री राम प्रभू म्हणून कार्याला आल्यानंतर रावणाचा वध केला अर्थात त्या राक्षसी वृत्तीचा वध केला हे धर्मकार्य आहे आणि खऱ्या अर्थानं पुरुषार्थाचे पुढचे तीनही भागांचा विचार करत असताना पहिला धर्म आम्ही सोडू नये पहिला धर्म आम्ही सोडू नये दुसरा पुरुषार्थाचा भाग आहे काम चांगला आहे का वाईट आहे वाईट असता तर भगवंतांनी दिलाच नसताना सांगा ना मला असं आपल्या अंतःकरणामध्ये देवाने दिलेल्या पैकी काय वाईट आहे काय अनहिताचं आहे आपलं सांगा तुम्ही उत्पत्ती करण्यासाठी आमच्या संसार प्रपंचामध्ये आम्हाला सुख समाधान प्राप्त व्हावं म्हणून ते दिलेलं आहे भगवंताने आम्हाला त्याची विधी ठेवलेली आहे आमच्या आयुष्यामध्ये जे काही 16 संस्कार सांगितलेले आहेत ना त्या 16 संस्कारांमध्ये महत्वाचा संस्कार जर असेल तर तो म्हणजेच शुभविवाह सोहळा संस्कार आहे बाकीचे विषय जे आहेत ना त्यांना अशी काही विधी नाहीये पण या कामाची यथासांग विधी आहे यथासांग विधी आहे अपतिष्ठ मित्रमंडळी अग्नी सर्व देवतांचं स्मरण करून आणि मग त्या ठिकाणी त्या संसाराला सुरुवात आहे धर्म आचरण त्या ठिकाणी घडलं पाहिजे माचीस घरामध्ये आहे ना चूल पेटवायची का घर पेटवायचं हे माचीच्या हातात नाही आहे ते आपल्या हातात आहे कोणाच्या हातात आहे आपल्या हातात आहे विषय भगवंतांनी आणलेले दिलेले काम अति काम त्या राम चित्ती वसेना अति लोभ त्या शोभ होईल जाणं अति विषयी सर्वदा दैन्यवाना म्हणून अति मूढ त्या जोड बुद्धी असेना आम्ही पूर्वी म्हण वाचायचो अति तेथे माती कोणत्याही गोष्टीची अति झाली का माती व्हायला वेळ लागत नाही कुठलीही गोष्ट असू द्या पैसा पाहिजे माणसाकडे पण जास्त पण पचत नाही बरेच गोष्टी आहेत बरं का तब्येत पाहिजे ना माणसाची बॉडी पाहिजे ना जास्त पण बरी नाही काही ठिकाणी तब्येत व्हावी म्हणून औषधं चालू आहेत काही ठिकाणी तब्येत कमी व्हावी म्हणून औषधं चालू आहेत काही आपण तंदुरुस्त असावं म्हणून व्यायाम करतात
तर काही अवाढव्य झाल्यामुळे ते कुठेतरी नियंत्रणात यावं म्हणून व्यायाम करतात. अति जेवण केल्यानंतर सुद्धा माणसाला सुस्ती येते. सुस्ती म्हणजेच नशा म्हणतात त्याला. अति जेवण केलं ना नशा येते. अति नको म्हणून सांगितलेलं आहे. ते विधियुक्त जर असेल, धर्माचरणाने जर असेल तर ते हितकारक आहे. आणि धर्म जर सोडला, बघा हा तिन्ही भाग आपल्याला पाहिजेत, काम, अर्थ आणि मोक्ष, पण धर्म सोडायचा नाहीये. श्रीराम प्रभूंनी कार्य केलं, धर्म सोडला नाही, म्हणून आचरण कसं असावं श्रीराम प्रभूंसारखं, एक पत्नी, एक वाणी आणि एक वचनी. आमच्या जीवनाचं सूत्र जे ते याच्यावर अवलंबून आहे. परश्रीला आई बहीण म्हणणं याला धर्म म्हणतात. दुसऱ्याची धन आणि त्या धनीवर डोळा न ठेवता भगवंताने मला जे प्राप्त करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये समाधान मानून राहणं याला धर्म म्हणतात. आणि मला किती त्रास झाला तरी माझ्या त्रासाचं निवारण करण्यासाठी मी इतरांना त्रास देत नाही, याला धर्म म्हणतात. याला धर्म म्हणतात. आणि ही शिकवण देण्यासाठी भगवंताला अनेक वेळा यावं लागतंय. शूर्पणखा आहे ना, श्रीराम प्रभूंकडे, आपला लक्ष्मणाकडे जाण्याच्या आधी पहिले श्रीराम प्रभूंकडे गेली होती. आणि त्या ठिकाणी तिचे ते चाळे चुळे बघितले ना, तेव्हा श्रीराम प्रभू म्हणाले, इथे काही काम चालणार नाही तुमचं. काय म्हणताय श्रीराम प्रभू? शूर्पणखा, तू लाख सुंदर असशील तुझ्या पतीसाठी, माझ्यासाठी अख्ख्या विश्वात जर कोणी सुंदर असेल तर माझी सीता. सांगा, ह्या विचाराने जर प्रत्येक पुरुषाने कार्य केलं तर अत्याचार घडेल का? नको ती वाईट कर्म आम्हाला पाहायला मिळतील, नाही मिळणार. याला म्हणतात धर्म आचरण. धर्माचा आधार घेऊन कामाचा वापर करणं. बरं का? काय कमी होतं रावणाकडे सांगा ना. पण तरी सुद्धा असं म्हटलेलं आहे, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. काय कमी होतं रावणाकडे? मनाला हाक मारून सांगितलेले, सांग रे बाबा रावणाला, रावणाचं काय झालं? अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. ज्ञान म्हणाल तर दशग्रंथी ब्राह्मण होता. 4 वेद 6 शास्त्रांचा अभ्यास होता त्याचा. प्रॉपर्टी म्हणाल तर त्याच्या एवढी प्रॉपर्टी कोणाकडेच नाही. मग काय, सोन्याची लंका होती. आणि महाबलाढ्य राक्षसी सेना त्याच्या मागे होती. राक्षस होते महाबलाढ्य. तो सुद्धा महाबली होता, पण नावही शिल्लक राहिलं नाही. आहे का तुमच्या गावामध्ये एखादा रावण नावाचा माणूस? आहे? नावाचा नसेल पण कर्माचा. आणि त्याचं निवारण करण्यासाठी, त्या राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी हे प्रवचन आहे. त्या वाईट वृत्तीचा नाश करण्यासाठी हे प्रवचन आहे. टाइमपास म्हणून नाही आहे. वाईट वासना जर अंतःकरणामध्ये आली तर देवाच्या राजाला, इंद्राला सुद्धा भग पडतात. इंद्राला, आपण खूप खाली आहे त्याच्यापेक्षा, बाजूला येत आपण. देवांचा राजा जो इंद्र, समजतंय ना? ब्रह्मदेवाची मुलगी अतिशय सुंदर, रूपवान, तरुण. पण ब्रह्मदेवाने अशी प्रतिज्ञा केली की जो कोणी पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा पूर्ण करेल, माझ्या मुलीचं लग्न मी त्याच्याशी लावून देईन. आणि ही प्रतिज्ञा ज्यांना ज्यांना कळली ना, ते सगळे धावत सुटले, पळत सुटले पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी. बरं का? पहिला कोण येतोय ते पाहायचं. पहिला जो येईल त्याला ती सुंदर अशी रूपवान तरुण ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या, तिचं लग्न त्याच्याशी करण्यात येईल. आणि सगळ्यात पुढे कोण पडत होता माहितीये का? इंद्र. सगळ्यात पुढे होता तो.
कोणाला पुढे जाऊ द्यायचं नाही म्हणून अधिक वेगाने धावत होता तो, बरं का. पण धावता धावता मध्येच गौतम ऋषी त्याला मिळाले. हात जोडले इंद्राला, बाबा काय रे धावतोय तू, तुझ्या मागे एवढी पलटण आहे, सगळे का धावतायत तुम्ही. मग त्यांनी पळता पळता सांगितलं, ब्रह्मदेवाची मुलगी सुंदर आहे, रूपवान आहे, तरुण आहे, पण जो कोणी पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याच्याशी लग्न लावून द्यायचं म्हटलेलं आहे, सांगितलेलं आहे. मग लागलाय, पळत सुटलाय तो. इंद्र पुढे 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 पळता पळता तेवढं सांगितलं आणि मग विचार करतोय, मी कुठे बोलत बसलोय वेड्यासारखं, मला तर पळायचं आहे. गेला तो, पुढे पळत राहिला. गौतम ऋषींनी विचार केला की अरे पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पहिला जो येईल, जो पहिली प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याच्याशी जर लग्न लावून द्यायचं आहे. बाजूलाच असलेल्या गोमातेला त्याने 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर जाऊन ब्रह्मदेवाच्या पुढे हात जोडून उभा राहिला. ब्रह्मदेवाने आपल्या मुलीचं लग्न गौतम ऋषींशी लावून दिलं. अहिल्याचं लग्न गौतम ऋषींशी लागलं. इंद्राला ज्या वेळेला रस्त्यात असतानाच ही वार्ता कळली त्यावेळेला इंद्राचा विश्वास बसत नाही. अरे म्हणे माझ्यापेक्षा पुढे कोणी निघालाच नाही, माझ्यापेक्षा पुढे कोणी गेलाच नाही, कोणाशी लग्न लावलं, कोण होता तो. तेवढ्यात त्याला कळलं गौतम ऋषी अमुक अमुक. अरे म्हणे तो तर मला रस्त्याला भेटलेला, तो तर पडायला पण आला नाही, मग त्याच्याशी लग्न कसं लावलं. तेव्हा कळलं की गाईला, गोमातेला 1 प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण केल्याचं भाग्य प्राप्त होत आहे. 1 नाही 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि म्हणून त्या अहिल्याचं लग्न गौतम ऋषींशी लावून दिलं. हा डाव इंद्राने ठेवला आणि मग नंतर त्या अहिल्याचा उपभोग घेण्याच्या हेतूने गौतम ऋषींच्या रूपामध्ये आला. गौतम ऋषी अनुष्ठानाला गेले होते त्यावेळेला त्या रूपात आल्यानंतर ज्या वेळेला त्याचं ते काय कार्य साधायचं ते साधलं आणि पळणार तिथून निघणार तेवढ्यात गौतम ऋषींचं आगमन झालं आणि वेगळ्या प्रकारच्या रूपामध्ये पळत असताना गौतम ऋषींनी आवाज दिला, हे इंद्र, अरे कुठल्याही प्रकारचा वेश जरी तू बदलला आणि कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या रूपाने जरी पळत असला तरी मी ओळखलेला आहे, तू इंद्र आहे. त्यावेळेला तो पूर्व रूपामध्ये उभा राहिला, हात जोडले म्हणे, माफ करा, माफ करा नाही, चुकीला माफी नाही. मग तो इंद्र असला तरी हरकत नाही. काय भोग पडतील तुला, आणि भोग पडली. इकडे पती न ओळखता आल्यामुळे अहिल्याला सांगितलं तुला शिळा होऊन पडायची वेळ येईल, तुला शिळा होऊन पडशील तू. आता ऐका, जे विषय भगवंताने आपल्याला दिलेले इकडे सरकार, जे काही विषय दिलेले आहेत ना भगवंताने ते आपल्याला चांगल्यासाठीच दिलेले आहेत, बरं का, वाईटासाठी काहीच नाहीये. म्हणून काम कसं असावा, बरं का. जगद्गुरु तुकोबांकडे एक वेश्या आली. वेश्या आली म्हणजे तिला पाठवली, बरं का. आणि मग पाठवल्यानंतर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबांनी बघितलं की ही फार अगदी रंगढंग बरंच काय काय बऱ्याच प्रकारचे काय काय मेकअप करून आलेली आहे. त्यावेळेला हात जोडले आणि जाईव आहे. जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं हे काम आमचं नाही आहे, पण तिला तिची जाणीव करून देण्यासाठी काय सांगितलं माहितीये का. समोर एक वृद्ध स्त्री चालली होती, अर्थात चालली नव्हती, ती अशी अंग घासत घासत रस्त्यात सरकत सरकत चालली होती. पायाने चालता येत नव्हतं, कारण सर्वांगाने क्षीण झाली होती. खाता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, सर्वांगातून पू गळत होतं, वेदना होत होत्या, देवाकडे मृत्यू मागत होती, मृत्यू येत नव्हता. ऐका, चालता येत नसल्या कारणाने ती अंग घासून घासून रस्त्यावर चालली होती. तिच्याकडे बोट दाखवून जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं का, ए ताई, ए माई, अगं तरुण असताना तुझ्यासारखीच कर्म त्या शरीने केल्यामुळे तिची अवस्था बघाच काय आहे. जर नको ती वासना घेऊन उभी राहशील ना तर तुझी पुढे हीच अवस्था होणार आहे. म्हणून तुला सांगतो, आताच्या आता त्या वासनेचा त्याग कर. आणि ऐका ना, त्याच वेळेला त्या शिरीने त्या ठिकाणी त्या वाईट वासनेचा त्याग करून जगद्गुरु तुकोबांना साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. अर्थात प्रत्येक विषय जो आहे तो चांगल्यासाठी दिलेला आहे, चांगल्या कर्मासाठी, चांगल्या कार्यासाठी आपल्याला दिलेला आहे. फक्त आपण त्याचा वापर योग्य तो केला पाहिजे. अशी कुठलीच वस्तू नाहीये, असं कुठलंच उपकरण नाहीये की ते आपल्याला अनहितकारक आहे. अनहितकारक तेव्हा होत आहे ज्या वेळेला त्याचं वापरण्याचं ज्ञान आपल्याला नसतंय तेव्हा.
काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा अनेक आहे आणि हे सगळं घेऊन मनुष्य चालत असतो. या सगळ्यांनी बांधलेला आहे मनुष्य. पहिली म्हणजे देहबुद्धीने बांधलेला आहे, अज्ञानाने बांधलेले, अंधश्रद्धेने बांधलेला आहे आणि विशेष म्हणजे मायेने बांधलेला आहे. आता सांगा, मायेचं जाळं इतरांनी तयार केलंय का आपलं आपण तयार केलंय? मायेचं जाळं आपलं आपणच तयार केलंय ना. आणि एकदा तो मनुष्य मायेच्या जाळामध्ये अडकला ना की त्याला असं वाटतं हे सगळं मीच करतोय, माझ्यामुळेच चाललंय, मी आहे म्हणून चाललंय. माझी बाई, माझी मुलं, माझं घरदार, माझी शेतीवाडी, माझा पैसा अडका, माझं कुटुंब, माझी प्रॉपर्टी, माझी संपत्ती, माझं सौंदर्य, माझं बळ, माझं तारुण्य, कसला अभिमान असेल सांगू शकत नाही, कसला अहंकार असेल सांगू शकत नाही. मायेच्या अधीन झालेला मनुष्य अनेक प्रकारे गुरफटलेला असतो. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना बंधू माया जाळी काळाला जवळी रसावय. दादा, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप, सोडविना बंधू पाठीची बहिणा, शेतीची कामीन दूर राहील. आम्हाला ज्या पद्धतीने भगवंताने जन्माला घातलेला आहे, जे जे आमच्या अंतःकरणामध्ये इंद्रिय आहेत, विषय पंचक आहे, प्राण पंचक आहे, कर्मेंद्रिय पंचक आहे, ज्ञानेंद्रिय पंचक आहे, सगळ्यांकडून कार्य करून घ्यायचं आहे. फक्त ते ज्ञान पाहिजे आम्हाला, कुठल्या इंद्रियाकडून, कुठल्या विषयाकडून कोणतं कार्य करून घ्यायचं आहे. ते ज्ञान आम्हाला हवं आहे, ते मार्गदर्शन आम्हाला हवं आहे. आणि ते मार्गदर्शन आम्हाला मिळावं म्हणून हे प्रवचन आहे. मार्गदर्शन आम्हाला मिळावं म्हणून हे प्रवचन आहे. कामाचा वापर करत असताना आम्ही धर्म सोडता कामा नये. धर्म आचरणाने आम्ही वागलो पाहिजे, धर्म आचरणाने आम्ही जगलो पाहिजे, नीती मूल्यांची जोपासना केली पाहिजे, नीतीने वागलो पाहिजे, नीतीने वागलो पाहिजे. ज्या हिंदुस्थान मध्ये आम्ही कार्य करतोय, ह्या हिंदुस्थानची हे शास्त्र आम्हाला शिकवित आहे, यत्र नार्यस्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, ज्या ठिकाणी महिलांचा आदर केला जातो, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात, सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात. आणि म्हणून अनेक साधू पुरुषांचा पदस्पर्शाने पावन झालेला हा हिंदुस्थान आहे, हा भारत देश आहे. या भारत देशाची संस्कृती, संस्कार एवढे श्रेष्ठ आहेत. आम्ही भूमीला सुद्धा माता बोलतोय, भूमाता. आम्ही गाईला सुद्धा माता बोलतोय, गोमाता. आम्ही गंगेला सुद्धा माता बोलतोय, गंगा माता. नव्हे नव्हे आमच्या भारत देशाला सुद्धा आम्ही माता बोलतोय, भारत माता. महिलांचा आदर करणारा हा महाराष्ट्र, महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं ज्या वेळेला कल्याणच्या सुभेदाराची सोड हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या पुढ्यात उभी केली, अतिशय सुंदर होती, रूपवान होती, तरुण होती. तिच्या सुंदरतेचं वर्णन करत असताना कुणीतरी असं म्हटलेलं आहे, पान जर खाल्ला तर लाल रंगाचा रस तिच्या कंठातून गळ्यातून जाताना दिसायचा, एवढी सुंदर होती. अर्थात ज्या वेळेला हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या पुढ्यात तिला उभी केली, त्यावेळेला नजराना म्हणून सरदारांनी सांगितलं, महाराज आपल्या जमान खाण्यात शोभून दिसेल, ठेवून घ्या. महाराजांनी हात जोडले आणि महाराज म्हणतात, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती. अर्थात खाना नारळाने ओटी भरून सोळी बांगडी देऊन तिला परत केली. ज्याने ज्याने माझ्या आई बहिणीचा आदर केलेला आहे ना, खऱ्या अर्थानं कीर्ती रूपाने आजही ते आमच्या हृदयात आहेत, आमच्या घरात आहेत, आमच्या मनात आहेत. पण ज्यांनी त्यांनी आमच्या आई बहिणीकडे वाईट नजरेने बघितलं ना, नाव पण शिल्लक राहिलं नाही, नावही शिल्लक राहिलं नाही. कामाचा वापर करत असताना, कामाचा विचार करत असताना धर्म सोडू नये, अर्थार्जन करत असताना धर्म सोडू नये. लाख लाख, दोन दोन लाख लाख पगार घेणारे सुद्धा आमच्या एका गोर गरीबाच्या 500 रुपयाच्या टेबल्या खालूनची जर अपेक्षा करत असतील, तर मी म्हणेन
बाजारातले भिकारी परवडले ते तरी डायरेक्ट हात पसरतात, पण ही भिकारी नाहीत परवडले, ही भिकारी नाहीत परवडले. अर्थार्जन करत असताना आम्ही घाम गाळून कष्ट करून मेहनत करून जी काही चटणी भाकरी खातो ना त्यात आम्हाला समाधान असतंय, पण मात्र गोर गरिबांना लुबाडून चोरी मारी करून गरिबाचं शोषण करून जर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं द्रव्य कमवत असू, द्रव्य मिळवत असू, तर ऐका, अधर्माने आणि अनितीने कमवलेली संपत्ती माणसाला कधीच सुख देत नाही, आणि त्या संपत्तीवर पोचलेली संतती सुद्धा माणसाला कधीच सुख देत नाही, कधीच सुख देत नाही. बरे का, वाल्या कोली नको, वाल्मिक झाला पाहिजे. आणि वाल्या कोलीचा वाल्मिक करण्याचं सामर्थ्य संतांच्या उपदेशात आहे, संतांच्या मार्गदर्शनामध्ये आहे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. अर्थार्जन करत असताना धर्म सोडू नये. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. आम्ही नीतीने जगणं, नीतीने वागणं, धर्माचरण करणं हा आमचा धर्म आहे. इतरांना दुःख देणं हा धर्म नाही, इतरांचं शोषण करणं हा धर्म नाही. आमची तिजवर पोटाची खळगी भरण्यासाठी इतरांचं नुकसान करणं हा आमचा धर्म नाही. पंचपक्वान्न खाल्ले तरी पोट भरते आणि चटणी भाकरी खाल्ली तरीही पोट भरतंय, पण ऐका, घामाने, मेहनतीने, कष्टाने चटणी भाकरी तुम्ही खात असाल ना, त्यात जी तुम्हाला समाधान मिळेल ना, अधर्माने वागून कधीच ते समाधान तुम्हाला मिळणार नाही, कधीच ते सुख तुम्हाला मिळणार नाही, कधीच मिळणार नाही. आणि म्हणून आतापर्यंत त्या वाल्या कोळीला अनेक भेटले ना, अनेक मिळाले दादा, पण प्रत्येक जण आपापला प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत होता, आपल्या जवळ असलेल्या संपत्तीचा, द्रव्याचा वाचवण्याचा प्रयत्न करत होता. नारदाच्या रूपामध्ये जेव्हा सत्संग झाला ना, त्यावेळेला नारद मुनींनी उपदेश केला. बरं का, सर ना पुढे. नारद मुनींनी उपदेश केला त्याला. आतापर्यंत वाल्या कोलीला अनेक भेटले, बरं का, पण प्रत्येक जण आपलं द्रव्य वाचवण्याचा प्रयत्न करायचा, जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचा. नारद मुनी भेटल्यानंतर पहिले नारद मुनीने त्याला विचारलं, दादा हे काय करतोयस तू? काय करतोय म्हणजे काय? वाट सरून लुबाडायचं, शिस्ती दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर मारायचं. काय हे म्हणे 7 रांजण भरले. काय बोलतोय? ज्यांनी ज्यांनी विरोध केला ना, मारायचा. आणि मोठा दगड नाही काही असा, ते 7 रांजण छोटे छोटे खडे टाकून भरले होते, 7 रांजण भरले होते. त्याच्यात आणि आमच्यात फरक फक्त एवढाच आहे, तो पुरावा ठेवत होता, आम्ही पुरावा ठेवत नाही. काय त्याचे किती रांजण भरले होते? 7. आमचे ओसंडून चालले 7ही, 2, 4, 6, 7 ओसंडून चालले. काय डोळ्यातून काय पाहतोय आम्ही, आम्हाला कळतंय का? सहज सहज एखाद्या ठिकाणी नजर गेली ना, तर माणसाच्या अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण होत असतो. असं म्हणतात, त्यांचा बंगला आणि यांचा जीव टांगला. शेजाऱ्याकडे गाडी आली तरी सुद्धा ती आम्हाला डोळ्यामध्ये पाहावत नाही. अहो, एखादा माणूस नुसता बाजारात गेला तरी कपड्याच्या दुकानाच्या पुढे असलेल्या प्लास्टिकच्या बाईकडे 15-15 मिनिटं पाहत राहतोय, आणि डोळे मिटत नाही म्हणून बोलतोय, अरे बापरे डोळे मिटत नाही, प्लास्टिकची वाटतं. आम्ही आमच्या डोळ्यातून काय पाहतोय, आम्ही आमच्या कानातून काय ऐकतोय? प्रामाणिकपणे जर प्रत्येकाने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये विचार केला, आम्हाला स्तुती आवडते का निंदा? इतरांची निंदा, आमची स्तुती. आपली निंदा कोणाला आवडते? संतांमध्ये आणि आमच्यामध्ये हाच फरक आहे, हाच फरक आहे. आम्ही तोंडातून काय बोलतोय, दिवसभराचा जर विचार केला तर चांगलं किती आणि वाईट किती, काय बोलतोय आम्ही? कसला दंड घेतोय रे आम्ही, कसला दंड घेतोय? 7ही आमचे ओलांडून चालले. त्याने पुरावा ठेवला होता, आम्ही पुरावा ठेवत नाही. उलट आजचा वाल्या, आजचा कर्म करण्याच्या आधी पुरावा नष्ट करण्याचा पहिला प्लॅनिंग करतो आणि मग कर्म करायला जातो. काय समजतंय?
पहिला प्लॅनिंग कसला करतो? तो पुरावा नष्ट करण्याचा पहिला प्लॅनिंग करतो आणि मग ती कर्म करायला जातो. मग तो वाल्या परवडला ना. असो, नारद मुनी म्हणताय, दादा हे सगळं ज्यांच्यासाठी करतोय त्यांना जाऊन विचार वाटेकरी आहेत का म्हणून. बर का? म्हणजे पळणार तुम्ही इथून निघून जाणार. तुमचं डोकं मस्त आहे म्हणे, भारी चालतंय तुमचं डोकं. काय आहे ते द्या तुमच्याकडे. मला उपदेश करत बसू नका, मला सांगत बसू नका, मला बातांमध्ये गुंतवू नका. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे बरं का, काय आहे ते द्या. आता काय आहे ते ऐकतच नाही. मग शेवटी काढला विणा. आता नारद मुनींकडे दुसरा काय, गळ्यामध्ये विणा होता तो काढला. घे बाबा एकदाचा आणि उद्धार होईल तुझा. म्हणजे हे घेऊन मी काय करू, काय करू मी हे घेऊन, काय करू. ज्यांनी घेतला ना त्यांचा उद्धार झाला. काय माऊली, ज्यांनी विना घेतला त्यांचा उद्धार झाला. काय म्हणतो काय घेऊ काय करू म्हणून. हे म्हणे माझ्या काही कामाचं नाहीये. मग दुसरं काही आहे का? द्या, घ्या ना, माझ्याकडे आहे ना. नारायण नारायण ही घे. हे पण म्हणे माझ्या काही कामाचं नाहीये. अजून काही म्हणजे अजून काही नाहीये बाबा. मी सांगतोय ते ऐक. तुझा जर विश्वास नसेल मला बांधून ठेव. आल्यानंतर सोड, काय करायचं ते कर. पण जाऊन विचार ज्यांच्यासाठी हे सगळं काही करतोय ते वाटेकरी आहेत का. ज्या आई वडिलांचे ऋण आपल्यावर आहेत त्या आई वडिलांच्या पोटी आपण जन्म घेतलेला आहे. ज्या मुलांचे ऋण आपल्यावर आहे, ज्या मुलांवर आपले ऋण आहेत तीच मुलं आपल्या पोटी जन्माला आलेली आहे का. कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्म आली. ती तू आपली मानली कैसरी पडत मूर्खा. नाही कोणाचे कोणी तुझे नरे रे कोणी. अंती जासेल एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. नाही कुणाची कोणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जासील एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. बंधू कुणाची बहीण कुणाची कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या पाठी सर्वच लाहीर तुडतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे. वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार. खऱ्या अर्थानं ऋणानुबंधाने आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. ऋण फेडणं आपलं कर्तव्य आहे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे, मुलांचं संगोपन केलं पाहिजे, बाईला सांभाळलं पाहिजे, आदर दिलं पाहिजे, तिच्या सुखात दुःखात दुःख सुखात सुख मांडलं पाहिजे. खऱ्या अर्थानं ज्या कुटुंबामध्ये आपण कार्य करतोय त्या कुटुंबामध्ये कार्य करत असताना आपलं कर्तव्य आपण बजावलं पाहिजे. ज्या घरात आपण जन्माला आलेलो आहोत त्या घराचं मंदिर करण्याचा प्रयत्न, मंदिरामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत त्या धर्माचं कार्य आपलं करणं कर्तव्य आहे. ज्या देवाने आपल्याला जन्माला घातलेला आहे, जो देव आपली सेवा करतोय त्या देवाचं नामचिंतन करणं, नामस्मरण करणं, स्तवन करणं आमचं कर्तव्य आहे. नव्हे ज्या देशामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत त्या देशासाठी सुद्धा देशाचं कार्य करणं आमचं कर्तव्य आहे. पण हे सगळं कार्य करत असताना पाप कर्म करू नये, अधर्म करू नये, अनितीने वागू नये. करोड रुपयाचा कफला करून जर तुम्ही 5 लाख साईबाबाला देत असाल, करोड रुपयाचा कफला करून जर तुम्ही 5 लाखाची पंगत घालत असाल तर त्याच्यातून तुम्हाला पुण्य मिळेल की पाप मिळेल दादा मला माहित नाहीये. पण ऐका, घामाने कष्टाने आणि मेहनतीने जर तुम्ही 4 पैसे कमवून आणि त्याच्यावर जर तुमचा उदरनिर्वाह तुम्ही करत असाल ना तर 100% त्याच्याने तुम्हाला पुण्यच प्राप्त होणार आहे, पुण्यच मिळणार आहे. ऋणानुबंधाच्या गाठी आहे. आम्ही आमच्या मुलांचं संगोपन केलं पाहिजे. पण ऐका, गरीबाचं लुबाडून गरीबाला लुबाडून गरीबाचं शोषण करून अधर्माने आणि अनितीने वागून पैसे कमवून नको त्या प्रकारची संपत्ती आणून आम्ही जर आम्हाला आमच्या मुलांना बदाम खायला घालत असू ना तर त्या बदामाचा उपयोग काही होणार नाही. ऐका, हरामाच्या पैशाने मुलांना बदाम खायला घालण्यापेक्षा कष्टाने आणि घामाने कमवलेल्या संपत्तीने त्या पैशाने मुलांना शेंगदाणे खायला घातले तरी मुलं तुकतुकीत होतील, तरतरीत होतील बरं का. आणि म्हणून अनितीने वागू नका, अधर्माने वागू नका. म्हणून त्या ठिकाणी नारद मुनींनी त्याला हात जोडून विनंती केली, दादा जाऊन विचार ज्यांच्यासाठी तू सगळं काही करतोय ते वाटेकरी आहेत. घरी गेल्यानंतर बाईला विचारलं, ऐक ना, शेजारी वॉशिंग मशीन आणली, आपली ऐपत नसताना सुद्धा माझं मी काहीतरी केलं, तुला ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आणून दिली. पंख्याची हवा तुला गरम लागत होती म्हणून शेजारी एसी बघितल्यानंतर तुला 40-45 हजाराची एसी आपल्या घरामध्ये आणून दिली. माझी परिस्थिती नसताना सुद्धा मी काय केलं, टेबला खालून किती घेतले, टेबला वरून किती घेतले, कोणाला किती लुबडलं ते माझं मला माहिती. मग सांग ना,
लोकांच्या वाया 2-2, 2.5 हजाराच्या साड्या कार्यक्रमात वापरतायत. तुला 10-10, 12-12, 15-15 हजाराच्या साड्या मी आणल्या. तुझ्या आवडीप्रमाणे पाहिजे तशा डिझाईनची गंठण तुला मी केली, पाहिजे तेवढं सोन्यामध्ये तुला मढवलं. हे सगळं मी तुझ्यासाठी केलं. मग ऐक ना, जे केरण्यासाठी मी जे केलं त्याला वाटेकरी तो आहेस ना. बाईने इंग्लिश चावल्याचा ढोंग घेतलं आणि बोलते इंग्लिश चावल्या, माझ्या खूप वेदना होत आहेत, ऐका ना यातल्या थोड्या वेदना तुम्ही घ्या ना. तो बोलतो इंग्लिश तुझ्या चावली, मी कशा वेदना घेणार. कमवून आणणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही धर्माने आणताय की अधर्माने आणताय माहिती नाहीये, नीतीने बघताय की अनितीने बघताय आम्हाला माहिती नाही. तुम्ही आणताय हे महत्वाचं आहे. मग कसे आणताय ते जर आम्हाला माहिती नाही तर तुमच्या पापाला आम्ही वाटेकरी कसे आणू. ऐका, आपल्या डोक्यावर जर एखादं ओझं असेल आणि ते आपल्याला जर जड झालं तर आपली मुलगी घेईल, मुलगा घेईल, पण पापाचं किंवा पुण्याला कोणीही वाटेकरी नाही दादा. एकट्यालाच यायचं, एकट्यालाच जायचं आहे आणि एकट्याला स्वतःला हित करायचं आहे. म्हणून तर माऊली म्हणतात आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी. आम्हालाच आमची जर सोडवण करायची आहे तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. दादा, एक दिवस प्रत्येकाला जायचंच आहे, जायचंच आहे ना. काय तुमच्या राहतोळीमध्ये अंदाजे किती घर आहेत बरं? अंदाजे किती? 400-500 घर राहतोळीमध्ये. हो ना, आपण 500 पकडू ना, 500 पकडू आपण. नाही, त्याच्यामध्ये किती श्रीमंत असतील, किती गरीब असतील, सगळे सारखे आहेत का? नाही ना. काही गरीब, काही श्रीमंत, काही काळे, काही गोरे, काही सुशिक्षित, काही अशिक्षित, काही ज्ञानी, काही अज्ञानी. बरोबर आहे की नाही? 400-500 घर म्हणजे कमीत कमी 50 ते 60 तरी स्मशानभूमी असतील तुमच्या गावात. हा, स्मशानभूमी एकच 400-500 ना. म्हणजे काळी मेली तरी तिथेच, गोरी मेली तरी तिथेच, ज्ञानी मेली तरी तिथेच, अज्ञानी मेली तरी तिथेच, सुशिक्षित मेली तरी तिथेच, अशिक्षित मेली तरी तिथेच, श्रीमंत मेली तरी तिथेच, गरीब मेली तरी तिथेच, गावातला एखादा नेता मेला तरी तिथेच ना. नेत्याचा झेंडा घेणारा पण वेगळं आहे. मग सांगा, अंतरात्मा असताना जो आमच्या अंतःकरणामध्ये अभिमान आहे, अहंकार आहे, तो कसला आहे बरं? कसला आहे? जर आम्ही अंतरात्मा गेल्यानंतर जर आमची सगळ्यांची जागा एकच आहे, वेगळी आहे, एकच ना. 3 मीन 3.5. अरे नाव आहे ना, नाव, ते नाव पण शिल्लक राहत नाही एकदा अंतरात्मा गेल्यानंतर. राहतय तो लाख हिफाजत कर ले, लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. दादा, जोपर्यंत तो पंछी आहे ना, तो पक्षी आहे ना, तोपर्यंत पिंजऱ्याचं निरीक्षण केलं जात आहे. एकदा तो पंछी, तो पक्षी निघून गेला ना, पिंजऱ्याचं नाव पण शिल्लक राहत नाही. आता ज्या नावाने ओळखता येत ना आपल्याला, आता ज्या नावाने हाका मारता येत ना आपल्याला, आता ज्या नावाने आपली ओळख करून दिली जाते ना, एकदा अंतरात्मा निघून गेल्यानंतर तो मेलेला माणूस तिकडे हॉस्पिटलला असतोय. तिकडे जमाबंदी गोळा सुरू होते, फोन करायला सुरुवात करतात. बरे का, अमके आले का, तमके आले का, अमुक आले का, तमुक आले का. पण त्याच्याविषयी बोलायचं झालं ना तर काय म्हणतायत माहितीये का, बॉडी कुठपर्यंत आले बरं? कालपर्यंत नावाने ओळखत होतो, आज काय झालं? बॉडी कुठपर्यंत आले बरं? म्हणजे नाव पण शिल्लक राहत नाही, बॉडी. पण ते आल्यानंतर जर अधिक वेळ झाला असेल तर तेच म्हणतायत, कशाला मातीची आबोल करताय? येतील ना, नंतर येणार आहेत ते. माती नावही आमचं शिल्लक राहत नाही दादा. म्हणून एक जर आम्ही स्मरणात ठेवलं ना की एक दिवस आम्हाला प्रत्येकाला जावं लागणार आहे.
जन्म तारीख आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मृत्यूची तारीख कोणाला माहित नाहीये, पण आमच्या आयुष्यामध्ये अनेक असलेल्या सत्य घटनांपैकी, सत्य असलेल्या अनेक गोष्टींपैकी एक असलेली सत्य गोष्ट म्हणजे आम्हाला हे जग सोडून जावंच लागणार आहे. तो कोणी असू द्या, राजा असता मृत्यूला लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडीना त्याला मृत्यू काही दादा सगळ्यांनाच जावं लागलेलं आहे. सगळ्यांनाच या जगाचा निरोप घ्यावा लागलेला आहे, कारण या जगाची रीतच आहे. शास्त्र सांगतं यत् दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय. मौली म्हणतात उपजेते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. अर्थात 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या त्या चांददेवांना उपदेश करत असताना 9 वर्षाची मुक्ताई म्हणते, उलट सुलट माघारा गडिया फिरत होते खाशी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जाशी, हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, भल्या भल्या पोहना रास उलथून पाडीते. 9 वर्षाची मुक्ताई आमची 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांददेवांना उपदेश करते. खऱ्या